नमस्कार मंडळी, मी प्रवीण घाडी स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज या नवीन वर्षाचा पहिला रविवार आणि या पहिल्या रविवारचं महत्त्व म्हणजे आमच्या चिंचपोकळी येथील अष्टविनायक इमारतीमधील सर्व लहान थोर मंडळी गेले 30 ते 35 वर्ष टिटवाळ्याच्या महागणपती दर्शनाला जात आहे। त्यामुळे प्रत्येक वर्षाचा पहिला रविवार आणि अष्टविनायक क्रीडा मंडळाची टिटवाळा भेट हे जणू काही ठरलेलं समीकरणच झालं आहे। मी सध्या डोंबिवलीत राहत असल्याने सकाळी 6:15च्या सुमारास घरातून निघालो। डोंबिवली पश्चिमेला स्टेशन जवळ असणाऱ्या मॉम्स फूड येथे चहा घेतला। मॉम्स फूड हे एकमेव दुकान आहे जे डोंबिवलीत सकाळी 5:45 पासून खाद्यसेवा पुरविते। सकाळी 6:15ला गरम गरम मेदूवडा, इडली, बटाटा वडा, जिलेबी विक्रीसाठी उपलब्ध होते। तुम्हाला सुद्धा पहाटेच्या वेळी नाश्ता करायचा असल्यास मॉम्स फूड हा एक उत्तम पर्याय आहे। चिंचपोकळीवरून आज आमची सर्व मंडळी सकाळी 5:38च्या ट्रेनने टिटवाळ्याच्या दिशेने निघाली। तीच ट्रेन सकाळी 6:47 डोंबिवली येथे येणार होती। फायनली आपली ट्रेन आली आणि आपण थोड्याच वेळात म्हणजे 7:12 टिटवाळ्याला पोहोचलो। टिटवाळा पूर्व इथून अवघ्या 15 रुपयात तुम्हाला शेअर रिक्षाने टिटवाळा महागणपती मंदिरापर्यंत जाता येते। टिटवाळ्याच्या ह्या मंदिराबद्दल सांगायचे झाले तर येथे पूर्वी कण ऋषींचा आश्रम होता। शकुंतलेने याच महागणपतीची पूजा केली असे सांगितले जाते आणि म्हणूनच या महागणपतीस विवाह विनायक असे म्हटले जाते। सध्याच्या कल्याण तालुक्यात कल्याण कसारा मार्गावर काळू नदीच्या काठावर असलेले हे देऊळ प्राचीन असून याची मूळ बांधणी शकुंतलेने केली अशी आख्यायिका आहे। सकाळीच लवकर पोचल्यामुळे आज इथे फारशी गर्दी आम्हाला मिळाली नाही। गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत आम्ही सर्व मंडळींनी मंदिरात प्रवेश केला। मूर्ती मोरया। हे आहे या मंदिरातील रोजचे वेळापत्रक। मंदिराच्या गाभाऱ्यात बाप्पाचा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे। या मंदिराबाहेर असणारी दीपमाळ आणि आजूबाजूचा स्वच्छ परिसर। गणपती मंदिरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर देखील आहे। आम्ही या मंदिराला देखील दरवर्षी भेट देतो। हल्लीच या मंदिराच्या सजावटीचे काम पार पडले। दोन्ही मंदिरात मस्त असे दर्शन झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ असणाऱ्या मंगलमूर्ती स्नॅक्स अँड कोल्ड्रिंक्स येथे आम्ही सारी मंडळी नाश्ता करायला गेलो। आम्ही 35 ते 40 जण असल्याने हॉटेल आमच्या ग्रुपनेच भरले गेले। तेथे आम्ही गरमागरम बटाटा भजी आणि वडा उसळ याचा आस्वाद घेतला। नाश्ता करून झाल्यानंतर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी
आमच्यामधीलच कुमार समर्थ खानविलकर या 14 वर्षाच्या मुलाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. आम्ही देखील जयघोष करून निघालो चिंचपोकळीच्या दिशेने. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजपती अश्वापती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सौदासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की जय. मणीचा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. आता वेळ झाली तो आपला व्हिडिओ इथेच थांबवायची. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.